नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये एक अनोखा आंदोलन, जल आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। थेट गटारामध्ये उतरूनच या ठिकाणी महानगरपालिकेला सूचित करण्यात येत आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये संजार नामक कंपनी जी आहे त्या कंपनीच्या मालकाने एक नाला बुजवून पुन्हा महापालिकेच्या दबावानंतर पुन्हा तो ओपन केलेला आहे। आरेरावीपणा एक प्रकारचा सुरू असल्या कारणाने या ठिकाणी आज आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। याच नाल्यामध्ये जे आहे एक भिंत बनवण्यात आलेली आहे, जी भिंत भविष्यामध्ये मीरा गावठाण मुन्शी कंपाऊंड या ठिकाणी पाणी भरण्याचं कारण होऊ शकते। ती भिंत तोडण्यात यावी, संजार कंपनीच्या आत ती भिंत आहे त्याकरिता या ठिकाणी गटारामध्ये उतरून एक आंदोलन करण्यात आलेलं आहे। पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशुराम साळवे यांच्या माध्यमातून पाहूया या विषयावर कारण काय कारण असं आहे, 26 जुलैपासून मीरा गावठाण माजनवाडी गावदेवी कंपाऊंड या ठिकाणी एकूण 14 माणसं वाहून मृत्यू झालेली होती। तर हे वेळोवेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेला सांगून मी आमचे आयुक्त दिलीप डोळे साहेब होते, त्या दरम्यान या ठिकाणी त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं, चांगलं मदत केलं। 2020 मध्ये राकेश हंसुरा नावाचा 19-20 मध्ये त्याचीही मृत्यू झाली वाहून नाल्यामध्ये। तिथपासून स्वतः दिलीप डोळे साहेब आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिकेचे ते येऊन पाहणी वगैरे करून त्यांनी करोडो रुपये या ठिकाणी नाला व्यवस्थित बनवण्यासाठी त्यांनी आदेश केला। आमच्या मागण्या अनुषंगाने नाल्याचं काम झालं, व्यवस्थित चांगलं झालं। पण या ठिकाणी जो जुना हा नैसर्गिक ओढा नदी आहे, हा नॅशनल पार्क वगैरे जंगलातून येणारा नदी आहे, ज्याला कलेक्टरची परवानगी नाही, कोणाची परवानगी न घेता नगरपालिकेने पूर्णपणे संजार बिझनेस पार्क या मालकाला मदत करून या स्टेट बँकेच्या बाजूला त्यांनी पूर्णपणे हा नैसर्गिक ओढा नदी हे बंद केलेलं होतं। 15 दिवसापूर्वी राबीत टाकून ते आम्ही पूर्ण काढून घेतलं। त्यानंतर परत त्यांनी दगडाचे बांधकाम करून दोन्ही साईडला तो पाणी पूर्ण बंद केलेला आहे। हा जो नवीन रस्ता बोलतात, नवीन नाला बनवलेले तो सक्षम नाही आहे। आणि नगरपालिकेचे खांबीत शहर अभियंता ते सांगतात की आम्ही पूर्ण इलेक्ट्रॉनिक यंत्रणा अनुषंगाने हे नाला बनवलेला आहे RCC। पण मी येऊन मी त्यांना सांगतोय आयुक्ताला, जे आता आमचे मीरा भाईंदरचे नवीन आयुक्त आले, 2 महिन्यापासून सांगतोय तर तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला निर्देशात आणून देतो। पण अजिबात तो आयुक्त येत नाही आणि फोन उचलत नाही। आणि त्यानंतरही मी बोलतो की तुम्ही जर यंत्रणा अनुषंगाने तुम्ही सांगता पाणी भरणार नाही, पण 2 नाले चालू असताना हा पूर्ण रोडवरचा जो नाला आहे नवीन बनवलेला, हा पूर्ण पाणी भरून चाललेलं होतं काय। आणि हे नगरपालिका जाणून बुजून तो नाला जुना बंद केलेला आहे आणि नवीन ओपन ठेवलंय। हे बिल्डरला पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। महानगरपालिका प्रशासनाला काय सांगायचं? भ्रष्टाचार, एक नंबरचा भ्रष्टाचार चालू आहे। जर भ्रष्टाचार नसतं तर हे ओढा नदी बंद केलं शकलं नसतं। हा का बंद झालाय? 20 दिवसापूर्वी माननीय आमदार नरेंद्र नेताजी यांनी जसा फोन केला खांबीत साहेबाला शहर अभियंताला, तर ते ताबडतोब ते नदी जे बंद केलेले ते संजारवाल्याचे ते ओपन करावा, ताबडतोब त्यांनी स्वतःची JCB लावून त्यांनी पूर्ण राबीत काढल्यानंतर आज 1 हप्त्यापासून ते दगडी बांधकाम करून दोन्ही साईडला नाला का बंद केला गेला परत? संजार बिझनेस पार्कचा जो मालक आहे त्या मालकाला फायदा होणार आहे। मला तर वाटतं की आग लागली नव्हती, मला वाटतं या लोकांनी जाणून बघून आग लावली असेल, कारण या ठिकाणी यांना बिल्डिंग बनवायला पाहिजे होतं। कित्येक लोक वाहून जातील। त्याच्या अगोदर 2022च्या अगोदर 5-5, 6-6 फूट लोकांच्या घरात पाणी शिरायचं, लोकांचा पूर्ण
बर्बाद होऊन जायचं, अन्न धान्य कपड्यापासून वंचित होऊन जायचे, रात्र बेरात्र सरळ पळून जायचे आणि लोक वाहून जायचे त्या ठिकाणी. पण 22/6/2022 रोजी जेव्हा मी आमरण अनशनला भाईंदर पश्चिमला बसल्यानंतर मला आश्वासन दिलेलं की सर्व आम्ही अतिक्रमण काढणार आणि नाल्याचं व्यवस्थित आम्ही काम करणार. तिथपासून खूप चांगलं चाललेलं. 2010ला अतिक्रमण हटवण्यासाठी संजारवालाला नोटीस दिलेले. 2010ला जर हटलं असतं अतिक्रमण तर मला नाही वाटलं असतं की हे आणखी लोक मेले असते त्या ठिकाणी. आमची अपेक्षा ही आहे की जुना नालाही चालू द्या आणि हेही सुद्धा चालायला पाहिजे. दोन्ही नाले चालायला पाहिजे, नाही तर परत मीरा गावठण माजनवाडी तसेच मुन्सी कंपाऊंड मीरा गाव हे परत जलमग्न होणार पाणी. आणि याला जबाबदार कोण असणार? फक्त लेटर आम्हाला लिहून देतात खांबे साहेब की हे सक्षम आहे. सक्षम जर आहे तर तुम्हाला भीती कसली आहे? जर इकडे कोणाचा दुर्घटना घडली किंवा कोणाचं नुकसान झालं तर तुम्ही 306चा गुन्हा आम्ही नोंद करू शकतो. तुम्ही असं लिहून द्या आम्हाला तर आमच्या अंगावरती आम्ही 306 गुन्हा दाखल केला तर आम्ही स्वीकार करू म्हणून. आंदोलन करण्यात येत आहे, काय सांगाल? दरवर्षी आमच्याकडे पाणी भरतं, नाळ्याचं पाणी येतं, घरात जातं, घरात आमची नुकसानी होते, पाणी भरतं. मग परत पोरं बाळा असतात आमच्या लोकांची, ते आम्ही पोरं बाळा घेऊन कधी जायचं? रात्रीचा पाऊस आला की पाणी भरतं, मग ते पोरं बाळा घेऊन कोणाची कुठे जायचं? आम्ही लोकांनी आमचं सामान खराब होतं, गहू जातात, 20-20 किलो तांदूळ जातात, तेच बॉटल जातं. जेव्हा आमच्या घरी एवढं 5-5, 6-6 फूट पाणी भरतं म्हणून पेक्षा आताची परिस्थिती व्यवस्थित आहे, परंतु एक भिंत जी बनवण्यात आली कचऱ्यामध्ये त्याच्या विरोधात तुमचं आंदोलन आहे, काय सांगाल? ती भिंत बनवली आहे ना त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की पाणी यायचं शक्य आहे करणं. तेव्हा नाही चला थोडा उपर आ गया था. गेल्या 2-3 वर्ष पाणी आलं नव्हतं. आता हे लोकांनी भिंत बांधली आहे तर आम्हाला असं वाटतं भिंत बांधल्याने आम्हाला घरात पाणी येऊ शकतं. पाणी जायची जागा बंद केली आहे म्हणून ते आंदोलन करतायत. जर तुम्ही भिंत बनवण्याची जर नाही सोडली या आंदोलनानंतर पुढचं तुम्ही काय करणार? मग आम्ही बायका सगळ्या उचलून आम्ही उतरू खाली आणि हातोडा घेऊन येऊ आणि ती भिंत तोडू सगळे आम्ही लोक सगळे लेडीज उतरू आमच्या इकडच्या आणि सगळे उतरू आणि घेऊ हातोडा घेऊ आणि उतरू खाली आणि तोडू आम्ही सगळी. मग आम्ही आम्हाला तेच आम्ही लोक आम्हाला रस्ता द्या ना तर आम्ही भिंत तोडणार. वो पानी भर रहा है इसके लिए ना, मेरे पति पानी में बह गए इसके लिए, और दीवार नहीं थी उस तरफ इसके लिए वो बह गए पानी में. कितने साल पहले की घटना है? 2019 की. क्या हुआ? उसमें वो बाइक रखने गए और पानी में चले गए. दीवार नहीं थी, दीवार टूट गई थी, दोनों तरफ दीवार नहीं थी और पानी जोर से आया और उनको खींच के लेके गया, वापस आए नहीं. किसलिए आया? वो नाला बंद किया इसके लिए.